दुसऱ्या दिवशी श्रीनगर बंद होतं आणि तिथं खर्चिक गोष्ट होती. आम्हाला फार काळजी लागली होती की बाबा आता गावाकडल्या लोकांना पण काळजी लागली आणि आम्हाला वाटायला लागली की आमच्या जीवाचं काय होणार. तर अशा वेळी आम्हाला आदरणीय रणजितभाई शिंदे यांचा प्रथमतः आम्हाला संपर्क झाला आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करण्यास सुरुवात केली. आदरणीय दादा, आदरणीय मामा, त्याचप्रमाणे चालूचे आमदार अजित आबा आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब यांनी आम्हाला वारंवार अपडेट घेऊन म्हणजे नेमकं हे नियोजन कसं आखलं होतं जम्मू काश्मीरला जाण्याचं. एवढा परिवार आपण पाहतो 51 जण तुम्ही गेलात, नेमकं नियोजित कधीचा प्लॅन होता हा? सुशिक्षित सर्व कुटुंब असल्यामुळं आम्ही स्वतःहून मोबाईलवर रिझर्वेशन केलं आणि रेल्वे रिझर्वेशन करून आम्ही हा प्लॅन चांगल्या पद्धतीने आखला होता आणि आमचं प्लॅनप्रमाणे सर्व काही चालू होतं ठीक. परंतु असं घडल्यामुळं आम्हाला आमचा प्लॅन पूर्णपणे विस्कळीत झाला आणि आम्हाला थोडं का होणार त्या गोष्टीचा त्रास झाला. घटनेच्या किती अंतरापासून हे तुम्ही सगळे होता तिथे? घटनेचा अंतर 70-80 किलोमीटर होतं. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस काय नेमकं भावना काय होते? त्यावेळेस आम्ही पण त्या ठिकाणी कदाचित असतो, कारण आमचा एक दिवस लेट झाला वन वेगळा रोड असल्यामुळे. आम्ही पहिलगाममध्ये तिथं ढगफुटीची घटना घडली होती नेमकं त्यामुळे तो हायवे बंद असल्यामुळे आम्ही मोगल रोडने दुसरे आलो होतो. तर तो रोड मोगल रोड चालू असल्यामुळे तो रोड असा सिंगल असल्यामुळे आम्हाला येण्यासाठी 2 दिवस लागले. जर आम्ही 1 दिवस अगोदर आलो असतो कदाचित आम्ही त्या पॉईंटला बी असू शकतो. म्हणजे ढगफुटीमुळे तुमचं जाणं पुढलं अंतर थांबलं गेलं. आपण जर पाहिलं तर काय नेमकी परिस्थिती काय होती? एवढा मोठा देशावर घडलेली घटना आहे आणि एकंदरीत त्यावेळेची परिस्थिती काय चालू आहे साहेब? काय झालं, आम्ही 18 तारखेला प्रवासाला सुरुवात केली. मेन रस्ता वाहून गेल्यामुळे बायपास सारख्या सेन्सिटिव्ह भागात आम्हाला पाडी आली. त्याच्यातच गाडीचा आमचा थोडा ऍक्सिडेंट बी झाला आणि त्याच वेळेस आम्हाला समजलं की पहलगाममध्ये हल्ला झालेला. आम्हाला तिकडेच जायचं होतं. बायका तर सगळ्या घाबरून गेलेल्या. तसंच सगळ्यांनी धीर देऊन सगळ्यांचे फोन पुन्हा गावातून चालू झाले. पहिला फोन भैयासाहेबांचा आला की बाबा तुम्ही कुठं आहे, कसं आहे. त्यांनी लगेच TV9च्या ABP माझाच्या पत्रकाराशी आमची अपडेट घ्यायला लावली. पत्रकारांचा बी याच्यात मला सल्ला आहे. भैयासाहेबांनी पहिला फोन केला आम्हाला तिथून विमानाची किंवा तुम्हाला राहायची व्यवस्था कशी एकंदरीत नेमकी तिथं परिस्थिती होती आणि सगळ्यांना कसं सावरलं गेलं? खरं सांगायला गेलं तर आम्ही जर आदल्या दिवशी गेलो असतो तिथं 21 तारखेला तर ऍक्च्युली पहलगामला आमचंच नियोजन म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आमचाच तिथं जाण्याचा प्रोग्राम होता. म्हणजे हल्ल्याच्या ठिकाणी आम्ही स्वतः असू शकत होतो, पण ते पावसाचा रस्ता तुटल्यामुळं आम्ही तिकडं अलीकडं अडकलो. एक दिवस आम्ही मंदिरात राहिलो आणि जर आम्ही मंदिरात राहत नव्हतो तर त्या हल्ल्याच्या ठिकाणी आम्ही आपल्या तुम्ही काय महिला देखील आहेत, मुली देखील. दिदी काय सांगशील, एकीकडे शिक्षणाचा टप्पा घेत असतानाच काश्मीरची सहल आणि दुसरीकडे ही घटना घडली होती, काय भावना होत्या? भीती होती? हा, थोडी भीती वाटली होती, पण नंतर रूमवर गेल्यावर थोडं बरं वाटलं. पण ज्या ठिकाणी देशावरच मोठा हा आघात झालाय त्याच काही अंतरावर तुम्ही होतात घटनास्थळ, काय एकंदरीत भावना होत्या? काय सोबतच्या समवेत असलेल्या महिला घाबरून गेल्या होत्या? काय तुझी एकंदरीत परिस्थिती काय होती? हो, सगळे घाबरले होते. काही जण म्हणायचे माघारी जाऊया आणि काही जणांना माघारी जायला पण भीती वाटत. रस्त्याने जायला मग त्या रस्ताच तसा होता. तो रस्ता खूप दरी पण खूप मोठी होती आणि तिकडं जास्त सिक्युरिटी पण नव्हती, त्यामुळे काही जण माघारी जायला पण भीत होते. काही जण म्हणत होते आपण डायरेक्ट विमानाने जाऊया. ताई, चिमुकलीला घेऊन जम्मू काश्मीरला जाणं, तिथली घटना घडल्यानंतर काय नेमक्या भावना काय होत्या? आता गावी पोहोचला, काय म्हणजे कसं वाटतंय? काय ताई, गावी पोहोचला? आपल्या समोर ताई कशा पद्धतीचं वातावरण तिथं होतं आणि आज गावी पोहोचला, काय भावना आहे? आम्ही खरंच खूप घाबरलेलो होतो आणि मुलं सोबत होती. तिथलं वातावरण हे आपल्या इकडे जेवण आणि तिथल्या जेवणात फरक होता, त्यामुळं मुलं जेवण पण करू शकत नव्हती. त्यामुळं परत ते आजारी पडले, ताप वगैरे आले आणि मेडिकली चालू नसल्यामुळे आमच्याकडे होती औषधं, त्यामुळे जास्त आम्ही मुलांसाठी जास्त घाबरून गेलो. अनेक संकटाचा सामना करून जे आहे ते या महिला जे आहेत ते गावी सुखरूप पोहोचण्यात वेगळा आनंद आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या महिला आहेत जम्मू काश्मीरला, शेत सोडून जम्मू काश्मीरला, काय कशासाठी फिरायसाठी घेतो. आम्ही तिकडे गेल्यानंतर जास्त दंगा झाला. दंगा झाल्यानंतर आम्ही ते घाबरलो. अक्षरशः घाबरलो. वाटत नव्हतं घरी पोहोचत असं वाटत नव्हतं. पण आम्हाला ह्या लोकांनी मेसेज दादांनी
महिन्यांनी प्रयत्न आम्हालाही सहकार्य केलं पण आमचं पोचलं महिन्याने. गावचे सगळे म्हणजे मुलगा असेल सुनबाई सगळे सोबत होती का? बर ते घाबरून गेलो आम्ही. लहान मुलगा मुलाने कशाला मला आणलं वाटायचं फिरायला, पण वाटलं तू कशाला आई घाबरते म्हणला, आम्ही आहे ना म्हणला. मग आम्ही त्यांनी धीर दिल्यावर आम्ही जरा ती झालो. मग सगळी सोबत होती तर मग एवढं म्हणजे कसं काय भावनिक रडू आज रडू कोसळते तुम्हाला कसं म्हणजे घाबरला पण मग कुणी सावरलं तुम्हाला हे सगळ्यात सावरलं. मग आज गावी पोचताय मस्त वाटतंय आता दादांनी इकडे आम्हाला सहकार्य केलेलं मस्त वाटतंय आता. गावी पोचताय ताई एकीकडे जम्मू काश्मीरची सहल गावी पोचताय धाकधूक होती मनात कुठं गावात पोचतो का नाही आता कसं वाटतंय? एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं 51 ग्रामीण भागातले जे पर्यटक होते माढा तालुक्यातले निमगाव असेल पिंपळनेर असेल ते गावी सुखरूप जे आहे ते या ठिकाणी पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीनं विशेष विमानानं जे आहे ते त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं त्यानंतर हे प्रवासी जे आहे ते आपल्या घरी सुखरूप पोहोचले. एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जर घेतले तर अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आपण जर पाहिलं तर महिलांच्या देखील डोळ्यात अश्रू अनावर झालेत. आणि एकंदरीत ही परिस्थिती जर पाहिली तर माढा तालुक्यातले असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी माजी आमदार भाऊराव शिंदे असतील, रणजितसिंह शिंदे असतील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील असतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, सर्वांचं जे आहे ते इथं यांना पर्यटकांना गावी पोच करण्यात जे आहे ते सहकार्य लाभले. त्यामुळे भावना ज्या आहेत त्यांच्या अश्रू अनावर झालेल्या आनंद अश्रू जे आहे ते एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. माझे सहकारी कॅमेरा पर्सन गणेश स्वामी, संदीप शिंदे, TV9 मराठी, पिंपळनेर, निमगावटे, माढा, सोलापूर.